माय बापा, ज्यावेळेस परमेश्वराला ब्रह्मविद्याशास्त्राचं ज्ञान होतं तेव्हा तो निर्वाण होतो, म्हणजे संसाराची आसक्ती त्याची सुटते आणि तो मग परमेश्वराला अनन्य भावे अनुसरतो. अनुसरल्यावर देशाच्या शेवटी जातो, झाडाच्या तळवटी बसतो, पुन्हा भिक्षाभोजन आणून खातो, कोणी संसाराची आसक्ती करत नाही. परंतु अशातच काय होतं आहे, एखाद्या स्त्रीचा त्याला योग येतो आणि तो प्रमादी होतो. प्रमादी झाल्यावर नंतर त्याला दुःख होतं आणि दुःख झाल्यानंतर तो दुना आचार करतो, दुप्पट आचार करतो आणि दुप्पट आचार केल्यानंतर त्याला आचार करत 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 मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यानंतर त्याचा जन्म, त्याला मनुष्य जन्म मिळतो. पुन्हा परमेश्वर त्याला मनुष्य देह देतात आणि मनुष्य देह देऊन परमेश्वर त्याला पुन्हा त्या मनुष्य देह दिल्यानंतर 12 वर्षाच्या नंतर, म्हणजे ज्ञानाधिकार आल्यानंतर 12 वर्षानंतर केव्हा तरी परमेश्वराला वाटेल त्यावेळेस तर ते परमेश्वर त्याला एक विद्या देतात. तर त्या विद्याला देहविद्या असते म्हणतात. देहविद्याला तनुसाधन पण म्हणतात. तर देहविद्या देतात, त्या विद्येला देहविद्या असे म्हणतात. तर माय बाबा, देहविद्येबद्दल अनेक सूत्र आलेत, अनेक सूत्र याच्यामध्ये आले. तर देहविद्या एक आती ती ईश्वराची पासून होय आणि ती विद्या कोण देऊ शकते? फक्त परमेश्वर अवतारच देऊ शकतो. ते बी उभयदृश्य अवतार. 16 अवतार असतात. 12 अवतार आणि 4 म्हणजे याचे म्हणजे पूर्वभाजनाचे अवतार. तर असे 16 अवतार असतात. पण 16 अवतारापैकी जो उभयदृश्य अवतार आहे तोच हा विद्या देऊ शकतो. आणि ती विद्या म्हणजे देवविद्या एका ती ईश्वराच पासून होय. देवता कोणचीही माया देखील ती विद्या देऊ शकत नाही. आणि मग ती विद्या दिल्यानंतर काय होतं? देहविद्या एका ती ईश्वराच पासून होय आणि ती विद्या देहविद्ये भूते तन्मात्रापर्यंत उरेती. आणि मग ती विद्या झाल्यानंतर काय होतं आहे, आपले समळभूत निघून जातात. ते देहविद्ये भूते तन्मात्रापर्यंत उरेती, म्हणजे आपले समळभूत निघून जातात सगळे आणि फक्त कारणाचा देह होतो, पिवळा देह होतो. म्हणजे विश्वेच्या मूर्तीसारखा पिवळा देह होतो. म्हणजे भूते तन्मात्रापर्यंत देही आणि त्या देहविद्येचं फळ कुठं असतं आहे? त्या देहातच असते. कोण्या जो आपल्याला जो त्या माणसाला देह मिळाला होता 12 वर्षानंतर परमेश्वरानं ज्या देहामध्ये त्याला विद्या दिली, तर त्याच देहामध्ये देहविद्ये देहीच फळ, त्या देहविद्येचे फळ प्रस्तुत देहातच मिळते. तर मग पुन्हा एकी पुरुषी विद्या ते आणि ती विद्या जी आहे इतर विद्यावंत येतं. कर्मवींचा विद्यावंत आहे, अष्टदेवनीचा, मायाचा विद्यावंत आहे. ते विद्यावंत आपली विद्या दुसऱ्याला देऊ शकतात, दृष्टीद्वारे देऊ शकतात. ज्याच्याकडे समजा जो त्याचा लायकीचा असेल त्या लायकीच्या माणसाला ते विद्या देऊ शकतात. परंतु हा जो देहविद्यावंत आहे, तनुसाधनवंत, तो आपली विद्या दुसऱ्याला देऊ शकत नाही. देहविद्ये म्हणजे एकी पुरुषी विद्या ते आणि त्या माणसाला काय होतं? रिद्धिसिद्धी प्राप्त होतात. भूते आणि त्याला कुठवर जाता येतं आहे? अष्टभैरवपर्यंत जाता येतं आहे आणि तिथून खाली येत आहे, कर्मभूमीपर्यंत येत आहे. भूतेपर्यंत गमन दर्शन आणि भूतेपर्यंत गमन दर्शन असं. तर पुन्हा याचा देह कशाचा होतो? त्याची देह वज्र काय होय, हेम काय होय. आणि असा जो देहविद्यावंत आहे मायबाप, आणि याचं आयुष्य हे सृष्टीसंहारापर्यंत. आणि सृष्टीसंहार झालेला होता वेळेस सर्व जीवाला तमातून हे पृथ्वीवरून सृष्टीतून हरितात नेतात. तर त्याच वेळेस याला देखील हरितात आणले जाते आणि हरितात आणल्यानंतर त्याच्या अंगावर असलेले मळं सगळ्याबरोबर निघून जातात. काय विको इंद्रिय वेळेला जाय, इंद्रिय अंतकरण वेळेला जाय, अंतकरण देहविद्या असे सगळे मळं निघून जातात. आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो तमाकड
आणि तमाकड प्रवास सुरू असताना त्याचा आद्यमळ हळूहळू मग त्याचा जो म्हणजे काय झालेला असतो, संकोच झालेला असतो, त्याचा विकास होतो आणि तमात गेल्यावर मात्र तो 100% विकास होतो त्याचा आणि तो 100 प्रमाणा एवढा मोठा होतो. तर असं आणि मग तिथं कवर राहता येते मोटका मोहरी जे असं लक्षण स्थळामध्ये एक काय आलेलं आहे, म्हणजे एक पक्षी आलेला आहे मोटका मोहरीचे. म्हणजे जेवढ्या वर्ष ह्या प्रपंचात राहिले जीव तेवढेच वर्ष त्या तमात राहतात. आणि तम एक हे स्वच्छ करण्याचं भांडे आणि त्या तमात राहतात आणि हा देखील त्या तमात राहतो तोपर्यंत. आणि ज्यावेळेस तो ज्यावेळेस परमेश्वराला सृष्टी निर्मितीचा म्हणजे हे होती प्रवृत्ती होते त्यावेळेस माया सृष्टीची रचना करते, सगळ्या जीवाला बाहेर काढते तमातून. तर त्याबरोबर ह्या देवविद्यावंताला बी बाहेर काढते आणि देवविद्यावंताला बाहेर काढून मग त्याला हरितात आणते. हरितात आणून मळ रचना करून घेते, आद्यमळ लावते, मळ रचना करून घेते आणि मग त्याला प्रपंचात लोटते. आणि प्रपंचात लोटल्यानंतर काय होतं आहे, जर कृतियुग चालू असला तर त्याला त्या कृतियुगात जन्म दिला जातो, नाही तर कृतियुग चालू नसेल दुसराच युग चालू असेल तर त्याला त्या अवघड्यात ठेवल्या जातं आहे. आणि अवघड्यात ठेवून जेव्हा कृतियुग येईल त्यावेळेस त्याला कृतियुगामध्ये पुन्हा जन्म दिला जातो. आणि मायबाप त्या ह्या जो सरवाळा आहे कोणा याचा देवदेवंताचा तर त्याच्यापुढं गत्वमुक्ती असं लिहिलेलं आहे. मग त्याचा अर्थ माझ्या गुरुनं मला असं सांगितलं होता की गत्वमुक्ती म्हणजे तो त्या कृतियुगामध्ये जातो ना तर कृतियुगामध्ये त्याचा भरवशानं उद्धार होतो, त्यालाच गत्वमुक्ती असे म्हणतात. आणि दुसरी एक गत्वमुक्ती आहे, त्या गत्वमुक्तीचा विषय आज नाही आपला इथं काढायचा, पण इथं मात्र त्याचा भरोशानं उद्धार होतो. काय बाबा अशा प्रकारे हे म्हणजे देहविद्येचं ज्ञान आहे ते तुम्हाला माझ्या परीने सांगितलं. तर अधिक ते पुरते, अधिक ते सरते आणि न्यून्य ते पुरते आणि अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनेत असे. अशा प्रकारे गोड करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.